नमस्कार. लेक चंदगडची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत रसरशीत असं तोंडाला पाणी सुटेल असं लिंबाचं लोणचं कसं तयार करायचं. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लिंबाचं लोणचं तयार करता येतं. तसंच पुरवठा येणारं अगदीच खूप दिवस पुरवठा येणारं लोणचं कसं तयार करायचं ते पण एकदम छोट्या छोट्या फोडी करून किंवा जास्त वेळ कसं टिकता येईल ते टिकवता येईल याचा प्रयत्न कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. मस्तपैकी इथे 1 किलो मी लिंबू घेतलेले आहेत पातळ सालीचे. पातळ सालीचे का घ्यायचे? कारण थोडासा कडवटपणा कमी असतो या लिंबामध्ये आणि जाड सालीचे जर घेतलात तर कडवटपणा जास्त असतो. तर तुम्हाला जर वाटत असेल की ही लिंब आपल्याकडे आहेत जी तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर ती थोडंसं कडवट वास मारतोय असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करा, पाणी घ्या 1 ग्लासभर आणि त्याच्यामध्ये मीठ टाका 2 चमचे आणि त्याच्यामध्ये 10 मिनटं ती लिंब घालून ठेवा. 10 मिनिटं झाल्यावरती ती काढून मस्तपैकी सुक्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. लक्षात ठेवा की लिंबूवरती एकही डाग असणार नाही असेच लिंबू घ्या, म्हणजे जेणेकरून ते जास्त दिवस टिकेल तुमचं लोणचं. तर अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला लिंबाच्या. तुम्ही बघू शकताय म्हणजे एका लिंबूच्या मी जवळजवळ 8 छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. तर शेवटी आपल्याला हे मिक्सरलाच लावायचं आहे, त्यामुळे आपण छोटी छोटी फोडी करून घेतो आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. प्रयत्न करा की सगळ्या बिया काढता येतील, कारण नंतर कडवटपणा राहणार नाही. मिक्सरला जेव्हा लावतो तर मिक्सरमध्ये जर बिया त्याच्यामध्ये असतील तर कडवटपणा मारतो, म्हणून जेणेकरून कडवटपणा होणार नाही लिंबूच्या लोणच्याला याच्यासाठी सगळ्या बिया काढून घ्या. तर चला मग पहिल्यांदा सगळ्या बिया काढून घेऊयात. आणि लक्षात ठेवा, जर कापताना याचा रस जर पडत असेल किंवा रस येत असेल तर तो टाकू नका, तो रस तसाच ठेवा, आपल्याला तो नंतर यूज करता येईल. तर बघू शकता इथे मी जेवढे शक्य होतील तेवढ्या बिया काढलेल्या आहेत. जर तुम्हाला नंतर कुठे एखादी बी दिसली तर तुम्ही काढून टाकू शकताय. तर आपल्या आता लिंबू तयार झालेले आहेत बिया काढून. आता ह्याला काय करायचं, तुम्ही स्लाईस बघू शकताय मोठे छोटे आपण चिरलेले आहेत, अगदीच मोठे ठेवलेले नाही आहेत. तर असं मिक्सरला लावून घ्यायचं आणि 1-2 वेडे फिरवून घ्यायचे. बघू शकता जास्त बारीक नाही केलेलं आणि जास्त मोठं पण नाही ठेवलेलं. तर असा कुस्करा होईल किंवा मोठं धाट मिरच्या जशा आपण मिक्सरला बघा खरडा करताना जसा वाटतो ना, सेम अगदी तसंच वाटायचं आहे. तर कुठेतरी अगदी फोडी राहिला तरी चालेल, नाहीतर मग आपल्याला बारीकच करायचं आहे. वाटताना त्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे. तर वाटून झाल्यानंतर आपल्याला हे वाटण जे आहे ते एका पातेल्यामध्ये ठेवून मस्तपैकी त्याला वाफ देऊन घ्यायची आहे, जवळजवळ 20 ते 25 मिनिटे. आणि लक्ष ठेवा की त्याच्यातलं पाणी जर रस आटला तर ते खाली डागू शकतं, तर ते व्हायला द्यायचं नाही आहे. त्यामुळे गॅस अगदी मंद आचेवर ठेवायची आणि मध्ये मध्ये बघत राहायचं. त्यानंतर आता 2 चमचे आपण इथे हळद घालूयात. साखर आपल्याला किती घालायची आहे, तर जेवढं तुमचं लिंबूचं वाटण तयार झालेलं आहे अगदी तेवढीच किंवा 4 चमचे कमी साखर घालायची आहे, म्हणजे बरोबरी घालायची आहे. जर तुम्हाला जास्त गोड नसेल आवडत तर थोडीशी कमी घातली तरी चालेल. तर मी 1 वाटी जर आपला पल्प तयार झाला असेल तर 1 वाटी साखर घातलेली आहे. त्यानंतर इथे मी 4 ते 5 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे व्यवस्थित आता ढवळून घेऊयात मस्तपैकी. आता साखर घातल्यामुळे काय होतं, याला पाणी सुटायला लागतं, बघू शकता. त्यानंतर इथे आपण काळी मिरी घातलेली आहे. दुसरं आपण याच्यात काहीही घालणार नाही आहोत. तर साखरेमुळे काय होतं, आता ह्याला पाक तयार होतो, थोडं आटायला लागतं आणि वाफेवरती आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. लक्षात ठेवा की आधी पण आपण याला अर्धा तास जवळजवळ 20 ते 25 मिनिटं शिजवलेलं आहे आणि त्याच्यानंतर साखर घालून आपण याला परत शिजवतो आहे, म्हणजे जे लिंबूच्या साली आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातील. त्याने काय होतं, कडवटपणा अजिबात राहत नाही आणि तुमचं लिंबूचे जे लोणचं आहे ते अगदी व्यवस्थित राहतं. प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे व्यवस्थित तुमचं लोणचं तयार होईल. आता हे बघा, वरती फेस यायला लागतो आणि जे पाक तयार होतो आणि त्याच्यामुळे ते सॉफ्ट त्याचा पाक जो असतो तो सॉफ्ट असा होतो किंवा फ्लफी होतो. तर आणि तुम्हाला जर समजत नसेल ना तर ते थोडंसं बोटावर घेऊन बघायचं आणि एकतरी पाक तयार झाल्यासारखा होतो.
तर तसा पाक तयार होत आला की समजायचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. असं बबल यायला लागतात आणि बघा जसा मसाला शिजतो तर तसं ते शिजायला लागतं आणि असा मऊ मऊगारपणा लोणच्याला आलेला असतो. तेव्हा समजून जा की तुमचं लोणचं आता तयार होत आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता हे लोणचं मी मस्तपैकी गार केलेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 तास मी तसंच ठेवलं होतं आणि त्यानंतर मस्तपैकी अशा काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा की कोणतंही लोणचं असेल ना तर ते काचेच्या बरण्यांमध्येच भरून ठेवायचं, म्हणजे जास्त वेळ टिकतं आणि व्यवस्थित राहतं. फक्त पॅक बंद करून ठेवायचं. आणि तुम्ही बघू शकताय किती रसरशीत असं लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे. छोट्या छोट्या फोडी केल्यामुळे काय होतं, सगळं काही एकजीव होतं आणि चवीला इतकं छान लागतं म्हणून सांगू. खूप भारी लागतं. गोड आंबट तिखट असं हे लोणचं. आणि जर तुम्हाला असं लोणचं आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा. अगदी छान लागतं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.